हा सगळा प्रकार समोर आल्यानंतर आता अजून एका महत्त्वाच्या घडामोडीकडे आपण वळूया। मुंबईतील बीडीडी चाळींचं नाव आता बदलणार आहे। वरळीतल्या बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्पाला बाळासाहेब ठाकरे नगर असं नाव दिलं जाणार आहे। वरळी प्रकल्पाला बाळासाहेब ठाकरे नगर असं नाव दिलं जाणार आहे आणि नायगाव मधला जो बीडीडी पुनर्विकासाचा प्रकल्प आहे त्याला शरद पवार नगर असं नाव दिलं जाणार आहे। गोरेगावचा पत्राचाळ पुनर्विकास प्रकल्प ज्याला सिद्धार्थ नगर असं नाव दिलं जाणार आहे। जितेंद्र आव्हाड यांनी या संदर्भातली घोषणा केलेली आहे। गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी ही घोषणा केली आहे। महत्त्वाची ही बातमी आहे, वरळीतल्या बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्पाला बाळासाहेब ठाकरे नगर असं नाव दिलं जाणार आहे। नायगाव मधलं जे बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्प आहे त्याला शरद पवार नगर असं नाव दिलं जाणार आहे। प्रतिक्रिया बघूयात। चाळींना 100 वर्ष लोक बीडीडी म्हणून ओळखत होते, पण ह्या नगरांचं आता नामकरण केलं पाहिजे, कारण का ही सगळं नवीन नगर येणार आहे। म्हणजे त्या 180 आणि 120 फुटाच्या इमारतींमध्ये राहणाऱ्या सर्व रहिवाशांना पण 500 स्क्वेअर फीटचं घर देतो आहोत। त्याची किंमत किती आहे हे मला सांगायचं नाहीये, पण जे 100 वर्ष राहिलेत, त्यांचा घाम गळलाय, त्यांनी तिथला अनुभव घेतलाय, तिथे चळवळी झाल्या आहेत, तिथे अनेक संघर्ष झालेत, ही बीडीडीची एक वेगळी ओळख आहे। त्या बीडीडीचं नामकरण करून बीडीडी वरळीला बाळासाहेब ठाकरे नगर, नायगाव बीडीडीला शरद पवार नगर व नामजोशी जी बीडीडी चाळ आहे त्याला राजीव गांधी नगर असं याच्या पुढे नामकरण करण्यात येत आहे। फार महत्त्वाची ही बातमी आहे। पुनर्विकास प्रकल्पाचं काम सुरू होईल। बीडीडी चाळीच्या पुनर्विकास प्रकल्पाकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे। त्यात जितेंद्र आव्हाडांनी एक महत्त्वाची घोषणा केली आहे। वरळीतला बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्प ज्याला बाळासाहेब ठाकरे नगर असं नाव दिलं जाणार आहे। नायगाव मधला बीडीडी चाळीचा पुनर्विकास प्रकल्प ज्याला शरद पवार नगर असं नाव दिलं जाणार आहे आणि नायगाव वरळी सोबतच गोरेगाव प्रकल्पाला सिद्धार्थ नगर असं नाव दिलं जाणार आहे।